काय किंमत सांगितली जोडीची? किंमत किती सांगितली? हा 1,35,000. लक्ष्मणच्या पोऱ्या मामा दोन जाती एक बर दोन जाती गॅरंटी गब्बरची बैल मागायला लागला पांढरी लागा नको लागा नेमकं सांग फायनल किती सांगणार हो? परत बैल नाही 1,20,000. निम्मा पैसे म्हणा. मोबाईल नंबर सांगा बरं. कुठले आहेत तुम्ही? खडकी. द्यायची कुठे बैलांचा घेतोय आपण, माणसांचा पुढे घेऊ. काय किंमत सांगितली व्हायची? 50. जात कोणती आहे? म्हैसूर बेर्डी. फायनल किती सांगणार? शेतीचा आहे का शर्यतीचा आहे? दोन्हीचा आहे. मोबाईल नंबर सांगा ना. मोबाईल नंबर सांगा ना. 96 हां. 45 गाव कोणतं तुमचं? मावळ पाचाने. बावीस. आदत आहे का? व्यापारी आहेत का शेतकरी? व्यापारी आहेत. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर नाही ना माहिती.
कुठले आहेत तुम्ही? सांगायला कोणचे यांचे? कसे येतात ते? साई जात येत नाही कामाची बोली काय यांची? आम्हाला चालू येतात. आपण का टाकले आपण व्यापाऱ्या 5 रुपयाचा घ्यायचा, 7 रुपयाचा 6-5ला द्यायचं. किती आणले होते? 9चे आज हा? काहीतरी 9 बैल आहेत. उगाच सांगायचे 11 आहेत. आम्हाला वाढावं सांगायची काही गरज नाही. जे आहेत तेच खरं दिल्या. ते कोंडलंही प्युअर आहे काही प्युअर कोंडे. हा गाड्यावाल्याच्या चकड्यावाल्याच्या कामाचा वर आहे. हा 2 दात कोंडे. हा एक आहे काही हा कसा आहे? सांगायला 35 याची हा कामाचा बैल आहे. त्याच्या डोक्यात बसेल तर ते कलम करणार काही कामाचा फेलच काम नाही. गाडीचं गाडी फेलच नाही. गाड्यातला बैल 4 बैलातला आल्यामुळे बैल आहे शाला मारका नाही काय नाही. पण बैल चकडी मग एकच नंबर करणार. मागणी कितीला झाली याची? 55ला मारतात ना. तुम्ही किती सांगितले? आम्ही 75 बोलतोय. पण बैल एक नंबरच पळ्या. बैल फेलच नाही. आजचे कसे होते? शेती कामाचे होते का शर्यतीचे? समजा चालू आहे ती आपलीच आहे. काय परिस्थिती आहे आजची बाजारची? माल पाहून माल विकतो कधी पण. हां चांगला माल चांगल्याच भावात विकतो. मालाची किंमत कदर करतं गिरायक तेच माल घेतं. उगाच टिंगली करणारे गिरायक घेत नाही. काहीतरी उगाच मिसळ घ्यायची काही कमी होत मारायचं असं गिरायक लई ना ते. ज्याला घ्यायचं तेच घेते इथे. चांगल्या मालाची चांगली कदर करते. तुमच्या लाईमुळे आमचे गिरायक इथं वाढले नाही. या बाजारला एवढं गिरायक नव्हतं. माल कसा खरेदी करता तुम्ही? माल तर असं तुमच्या आमच्यासारखे तुमच्या लाईमुळं तुमचा लाईव्ह बघितली. ताईंना नंबर दिला. आम्ही ताईंना नंबर घेतला आणि आम्हाला फोन येतात. पण शेतकरी लोकांनी ती मात्र सरळ ठेवा. माझी विनंती आहे कळकळीची. कारण व्यवहार करून पण ताई शेतकरी बदली व्हायला लागला. आमचे वडील नाही म्हणतात, आमची आई नाही म्हणते ना. आमचं असं करू नका. व्यापाऱ्याने असं कधीही केलं नाही. चाकण गेला मार्केटमध्ये. आम्ही आत्ता एवढ्या दिवस व्यापार करतो का कारण त्या व्यापाऱ्याने थाप मारली आणि तो नाही म्हणला. ताई आम्ही 1998 साली 8 लाखाला बैल विकलाय. त्याच्यानंतर आमची एवढी प्रगती झाली नाही. आम्हाला बिळ कोणी देत नव्हतं. 8 लाखाचे पैसे आत्ता 36 लाख झाले. त्या बैलानंतरच आमची एवढी प्रगती झाली. आणि 8 लाखाचे पैसे मोजून घेतले नव्हते तर 11 लाख रुपयाला बैल मागायला आले. पण आम्ही असं काही केलं नाही की 11 लाखावाल्याला बैल सोडून दिला आणि 8 लाखावाल्याला घरी पाठवलं. त्यामुळं आमचा आज व्यापारही चांगला चालला. आमचे लोक विश्वासही तेवढा ठेवतात. कारण त्याही बैलाला विचार न देता बाल इथं येतो आणि व्यापार झाल्यानंतर आम्ही पैसे लोकांचे निघून देतो. 4-8 दिवस जा म्हणलं तरी शेतकरी निघून जातो. म्हणजे असं लोकांची भावना आमच्यावर फिरलेली आहे. असा आमचा व्यापार चालला. लोकांनी असं करू सुद्धा नाही. ते बरोबर. सरळ मार्ग हे वाचे एकदा ती नीतिमत्ता सरळ ठेवा. त्याच्यामध्ये काय एवढं लकींदा राहत नाही. 2,000 किंवा 5,000 ना पोहोचत ताई. 10-15 हजाराने म्हणलं मी विमानाने येते असं काही नाही. गैरसमज व्यापारातले पैसे म्हणून. व्यापारात पैसे आहेत पण जास्त दळण जास्त करावं लागत. ते पायलीचं दळण आहे ते 3 पायल्या दळण आणावं लागत. 22-23 बैल जमा करावं लागतात. मग 22-24 असा व्यापार होतो. 24,000 रुपये एका बैलात नाही भेटत. असं ते गैरसमज येतो लोकांचा. लई पैसे तोटाय झाल्यावर तोटाय तेवढा. बाजारात कोणत्या जाता तुम्ही? बाजारात काही जायचीच गरज नाही तुमच्या लाईव्हमुळं. लोक मला आता तुम्हाला डायरी आहे माझी. पुढच्या हप्त्याला 10 बैल 12 बैल कालच रात्री झाले. तुम्ही आले पाहिजे नाव पत्ते लोक माझ्याकडे लिहून घे. तुम्ही टाळाटाळ का करता? म्हणजे असं लोक आपलं उलटच म्हणतात. तुम्ही टाळाय नाही पाहिजे. तुम्ही आपल्या आलेच पाहिजे. म्हणजे या दृष्टिकोनातून लोक आम्हाला आवर्जून बोलवतात. मोबाईल नंबर सांगा बरं. माझा नंबर 97 30 49 98 50. सर्व सुटसुटीत नंबर सांगतो. परत लोक म्हणतात काही करता तुम्ही. समजा आम्ही ऐकतो पण नंबर आम्हाला कळत नाही. माझा नंबर आहे 97 30 49 98 50. त्याशी एक शेतकरी मला तुम्ही सावकाश सांगितलं म्हणून मला कळलं. मी 15 दिवस तुमची वाट पाहत होतो. मग ती बैल दिली. एवढं करायचं काम चालू होतं तरी बिचारीने चहा पाणी केला. चहा पिल्यानंतर व्यवहार करू आणि मग बैल न्या बुवा. एवढ्याला मागितलं मला 1000 कमी दे. मग बैल तूच नाही. मग अशी गैरसमज सुद्धा लोक माझ्यावरती ठेवण्यापेक्षा विश्वास तेवढा ठेव. चालते ताई धन्यवाद. धन्यवाद. हा
लिंबापाशी 9 वाजता बैल घेऊन चाललाय. ए, ये.